मी कंटाळले जाईल तर अजून कशी जाईल? तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये? माझ्याशिवाय अजून घरात कोणीच नाहीये ते? मी आहे ना. अगं 2 गायचा मनपोकळेपणाने सुखदुःखाच्या गप्पा मारू आपण. वर पुरुषासोबत बोलायची रीत नाहीये आमच्या घरची. रीतीचा शानपण पुरुषीपणापास मला. रीती रिवाज गुलाळून तुझ्या त्या आंधळ्या भावानं माझ्या बहिणीला नादी लावले. दिवस गेल्या तर माझ्याजवळ खोटं बोलून चांगलं चालून नसतं नाकारलंय तिला. सुनंदाला जरी अक्कल नसली तरी मी माझी अक्कल कुठं घाण टाकली नाही. त्या आंधळ्याबरोबर लग्न लावून घेऊन तिला 4 चौकात भीक मागायला पाठवणार नाही. तुझ्या बहिणीचं काय करायचं ते मला सांगायची गरज नाहीये. गरज नाही कशी? ज्याच्या नादाने भरली तो आंधळ्यासारख्या तुझा भाऊ साहेब परवा विहिरीत उडी टाकल्यावर कुठल्या पुण्यावर जगला कोण जाणी. तोंड सावळून बोला विक्रांत. अगं त्याचा विचार तू कशाला करतो? घरात मुली नाही तेव्हा जाणता तुझ्या इकडे एक गोष्ट सांगायची आहे. तू मनावर घेतलंस तर आपल्या दोघांच्या भल्याचीच गोष्ट आहे. अनेक दिवस मला तसं बोलण्याचं धाडस होत नव्हतं. आज तू एकटीच आहेस तेव्हा काय बोलायचंय का तुला? अनेक दिवस मूकपणे प्रेम करतोय तुझ्यावर. तुझ्या रूपापेक्षा तुझ्या गुणाला माझ्या मनाला वेळ लागले. म्हणूनच अनेक मुलींची स्थळं चालू झालेली असताना मी लग्नाचं थांबलो ते फक्त तुझ्यासाठी. हे तुझी हिंमत कशी झाली माझ्यासोबत लग्नाचा विषय घालायची? त्यात अवघड काय? पेकलेला आंबा बघितल्यावर कोणाच्याही तोंडाला पाणी सुटतं. तुझा जर होकार असेल तर बीच विषय काढतो पप्पाजींकडे. पप्पाजींकडे विषय काढण्याआधी दादाकडे काढ. मग तुझे हात पाय कसे सलामत राहतात ते मी बघते. त्या दारुड्याची भीती मला तू दाखवतेस. खरं तर त्या दिवशी पार्टीला बोलावलं त्याचे दात घशात घालणार होतो आम्ही. परंतु त्या दारुड्याला कुठून जोराऱ्या कोण जाणे. आम्ही सुपारी दिलेल्या पोरांना एका काठीच्या फटक्यात आडवं करून पळून लावलं ते. आलं ते झालं. आता तू माझ्याबरोबर लग्न करायला तयार असशील ना तर भुजंगचं कर्ज एक रकमी फेडून पप्पाजीला या कर्जातून कायमचं मुक्त करीन मी. त्याची काही गरज नाहीये. गरज आहे की नाही ते लवकरच समजेल. कारण भुजंगराव पाटील कर्जाच्या वसुलीसाठी या घरावर धमकी आणणार आहे. म्हणून म्हणतोय माझ्या मनाला होकार देऊन येणाऱ्या संकटाला तू रोखू शकतेस. तू फक्त हो म्हण. भुजंगच्या तोंडावर त्याची रक्कम फेकून त्याचं तोंड कायमचं बंद करतो. सुरेखा मुलीच्या जातीनं बंद चालत नाही. अगं मी तुझ्यावर मनापासून घाबरू नकोस. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. खरं झालं मेघना तू वेळेवर म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? तुझं आणि या घरचं जवळचं नातं असून तू हिच्याबरोबर लग्न करणार आहे असं आहे की नाही? तेव्हा आता तूच समजावं सांग सुरेखाला. पप्पाजींसारख्या पोटी जन्माला आलेल्या सुरेखाला असं वागावं हे मला तरी काय पटत नाही. न पटणे आता काय केले सुरेखाने? मी तिच्याशी लग्न करावं म्हणून माझा हात पकडून विनवणी करत होती सुरेखा. मोठं पडशील ना जीव हातात येईल. अरे जीवच काय माझा मुलगा जरी पाहिलाच ना म्हणून सत्य काही लपून बसणार नाही. आणि सुरेखावर तुझं जीवापाठ प्रेम असल्यामुळे तुला ते खरं वाटणार नाही. परंतु विश्वासातली माणसं कधी कधी केसाने काय करतात हे विसरू नको. अरे आता तर बघ सुरेखाने माझ्याजवळ पैशाची मागणी केली आणि त्या बदल्यात ती माझ्याशी लग्न करायला तयारी झाली. खोटं बोलशील तर जीभ जळेल तुझी. माझी जीभ जळेल काय? आणि पैशाच्या लोभाने स्वतःच्या रूपाचा सौदा करून निघाला तुझ्या रूपावर काय सोन्याचा मोरा चढणार आहे? अगं मेघनाथ सारख्या गरीब माणसावर लग्न करण्याची तुझी इच्छा नसेल ना ते स्पष्ट सांगायचं मेघनाथला. खोटं बोलशील ना तर लक्षात ठेव. मी लग्नाला नकार दिला म्हणून माझा राग येणे तुला स्वाभाविकच आहे. परंतु तुझ्यासारख्या मुक्तमुलीवर मी लग्न करायला तयार नाही. आज तू मेघनाथला फसवायला निघाली. उद्या मला पासून तिसराचा आदर्श
येतो मी. हे खोटारडा उठला. जा इथून. जा म्हटलं ना. माझ्या आयुष्याची वाट लागायला निघालाय. मेघना, माझं ऐक ना. तू बोलत का नाहीयेस? अरे तुझा त्या मित्रांच्या बोलण्यावर विश्वास बसला. मेघना, बोल ना. मेघना, बोल ना काहीतरी. खोटं असल्याशिवाय बोलतोय तो. म्हणजे मेघना, तुला ते सगळं खरं वाटलं? अरे नाही, मी त्याला सांगितलं नाही मला लग्न करायचे नाही म्हणून. मेघना, असं कसं काय? मेघना, ऐकून नाही केलं माझं. मेघना, आपल्या लहानपणीपासूनचं प्रेम आहे ना रे. आत्याने आपलं नातं सोडलं आहे. माझं खूप प्रेम आहे. मेघना, तू मला असं सोडून जाऊ नको. खूप प्रेम आहे माझं. मेघना, अरे तो विक्रांत खोटं बोलतोय. तो माझा सौदा करतो. त्या बॉसशी लग्न लावायचं त्याला माझं. मेघना, तू माझं ऐक ना. तू ऐकत का नाहीस? मेघना, प्लीज असं गैरसमज करून जाऊ नको. मी तुला जायला देणार नाही. मेघना, माझं ऐकून घे ना. गैरसमज नको ना करूस. मेघना, अरे गैरसमज करून न खायला तू काय मोठी सती सावित्री लावून गेली की काय? चल हो बाजूला. मेघना, काय झालं? अरे जन्मभर पश्चाताप करायची वेळ आली माझ्या. अरे त्यावेळी तुझं ऐकलं असतं ना तर खरंच बरं झालं असतं. तुझ्या बोलण्याचा अर्थ कळला नाही मला. अरे तुझ्या दोस्ताला त्या विक्रांतचा विचार ना. त्या विक्रांतबरोबर लग्न करायचा विचार आहे या सुरेखाचं. अरे कुणी सांगितलं तुला? कोणी म्हणजे? अरे विक्रांत तेच सांगितलं. आणि तू त्याच्यावर विश्वास ठेवलास? अरे त्याच्या शब्दावर तू विश्वास ठेवू शकतोस पण मी काय ठेवू नये? मेघनाथ ऐक ना. मेघनाथ, सुरेखा, माझ्या पश्चात काय घडलं ते मला सांगशील का? दादा आणि मी इथे बसले होते. पेपर वाचत होते आणि तो अचानक विक्रांत आला आणि माझा जबरदस्ती केली. मला बोलायला लागला लग्न करायचे. मला त्याचा राग आला. मी त्याच्यावर हात उगारला आणि तो अचानक तो मेघनाथ त्याला दिसला आणि तो बोलू लागला मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. म्हणजे त्याने मला खोटं पाडलं आणि मेघनाचा त्याच्यावर विश्वास बसला. असं काय आलं माझ्या ध्यानात? विक्रांत, आता तुला मी सोडलं नाही. सुरेखा, विक्रांत आणि भुजन सारख्या नादान लोकांवर मी विश्वास ठेवून व्यसनाच्या आहारी गेलो. दादा, तू त्यांच्यामुळे तुझ्या आयुष्याची का वाट लावून घेतली? स्वतःच्या आयुष्याबरोबर जन्मदात्या वडिलांचा, पाठच्या भावंडांचा कधी विचार केला नाही मी. आता माझे डोळे उघडले. तू अजिबात काळजी करू नकोस. त्या मेघनाथचा गैरसमज मी दूर करतो. मेघनाथचा गैरसमज दूर करशील ना रे तू? हो, नक्की दूर करेन. त्याची चुकी नाही आहे रे त्यात. हे बघ, आपल्या कुलस्वामिनीच्या आशीर्वादाने ना सर्व काही ठीक होईल. तू ना अजिबात काळजी करू नकोस. अजिबात काळजी करू नकोस. पप्पा चुकलो मी. आजवर विलास, अरे जन्मदात्याची कसली क्षमा मागतोयस रे तू? अरे आज तुझ्या चुकीच्या वागण्याचा तुला पश्चाताप होत नाही हे बघून केवढं समाधान वाटतं रे मला. अरे या क्षणाची मी वाट बघत होतो. आता केव्हाही बिनधास्तपणे डोळे मिटायला मिळाला. पप्पा असं बोलू नका. आजवर मायेच्या पंखाखाली तुम्ही आम्हाला लहानाचे मोठे केला आणि सुखाने जगायला ज्या जगाला शिकवण दिली त्याच्याच आधारावर या जगात कुठेही काबाड कष्ट करून तुम्हाला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करीन मी. आता फक्त पहिला विचार करायचा तो आपल्या सुरेखाच्या लग्नाचा. माझ्या मूर्खपणामुळे लग्नाचं वय होऊ नये अजूनही लग्नाची राहिली ती. सुरेखा, तू आता ना अजिबात विचार करू नको. तुझ्या लग्नात ना कशाची कमी पडू देणार नाही मी. हो, तू अजिबात काळजी करू नको.
विलास, अरे गणेशच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेला 4 दिवस झाले तरी पट्टी काढल्यावर त्याला एकदा पुन्हा सारखं दिसू लागलं ना की तुझा साखर पडल्यासारखं होतं. तुम्ही आराम करा. बघ ना. बाप्पाजी तुम्ही आधी माझ्याबरोबर चला बघू. काय झालं बाबल्या? तुला सांगून काय उपयोग? तुझ्या डोक्यातली उतरली तर कळेल ना तुला. झालं काय म्हणाले तू बाबल्या? तू दादाला आता असं काही बोलू नकोस. तू त्याला बोलू नकोस. तर त्याची त्याच्यात काही चूक नाही. व्यसनाच्या आहारामुळे मी कुणाचंही ऐकायला तयार नव्हतो. तू बोलतोस हे? मी काही काय बोल, माझं भूत बोलतोय. म्हणजे मान्यावरलं भूत उतरलं वाटतं. जाली मगर भेटलेला दिसतो. माझ्या राजा बरं झालं सुधारलं असते. बरं झालं. अरे बापरे, तू कशाला आलाय सर? ते तरी सांग. तो सांगायला आलो तो विसरूनच गेलो बघा. मी आलो होतो तो मेघना लोकला आणि त्याच्या साथीदार पिऊन तारा रस्त्यात राहून उभ्या गावाला शिवाय देत आहेत बघा. मेघनाथ पण गंभीरपणे जाम विचारला तुला उभा आहे. तेव्हा मेघनाथच्या म्हाताऱ्याने तुम्हाला बोलवलं लवकर चला. अरे पुढे या अगोदर सांगायचं नाही का? होय मी गेल्याशिवाय ना तू मेघनाथ कोणाचं ऐकणार होय नाही. चला. विलास, सुरेखा मिळतो हो, जाऊ. हो. चल लवकर जाऊ. मेघनाथला बघा, लवकर जाऊ पप्पा. सुरेखा, हो. काल त्या शिकारीला गेलेल्या लोकांनी बंदूक कुठे ठेवले? आपल्या घरातच ठेवली आहे का? तुला माहित आहे का? नाही का? मी बघतोच. बंदूक? अरे दादा, बंदुकीचं काय करणार आहे हा? दादा, बंदूक घेऊन तू कुठे जाणार? शिकारीला चाललोय. हा? कसली शिकार? त्या गोर गरिबांना छळणाऱ्या नादान माणसांची शिकार करायची मला. दादा, नको रे जाऊ. बंदूक ठेवून जा. नाही सुरेखा, मला तू आता अडून नको. सोड मला. दादा, अरे दादा, ऐक तरी. दादा.
अरे तो मेघनाथ आणि गेलेत ना तिकडे गेलाय. बाहेर गेला? हो. भुजंगच्या मत्तीला गेला असेल. रामखोर मेघनाथला शिव्या देतोय. ताई, मला जर दिसलं असतं ना तर त्या भुजंगची आणि त्याच्या साथीदारांची दारू उतरवली असते मी. ताई, आपला दादा अशा नावाची संगत का करतो तेच कळत नाही मला. आता दादाने त्यांची संगत सोडली आहे रे. कोणी सांगितलंय तुला? दादाने सांगितलं. आणि तू त्याच्या शब्दावर विश्वास ठेवलास? ताई, महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. मी एक तास रामेश्वराच्या देवळात बसलो होतो. नशेने दराड झालेला दादा आणि भुजंग चालले होते. त्यांचं बोलणं चोरून ऐकलंय मी. दादाने तुझ्या आयुष्याचा खेळ त्या वेड्या वासू बरोबर तुझं लग्न लावून द्यायचा विचार आहे दादाचा. आणि त्याच्या बदल्यात दादाने घेतलेलं कर्ज. नाही गणेश, दादा आता खूप बदललाय रे. मला नाही वाटत तसं. का वाटत नाही तुला असं? कारण अशी माणसं इतक्या सहजासहजी बदलत नसतात. दादा असं नाही करणार. दादा आता खूप बदललाय. तू काही म्हणालास ना तरी आता माझा विश्वास नाही बसणार आहे त्यावर. गणेश, कदाचित मी दादाचा राग करावा म्हणून तर तू असं. ताई, तू माझ्यावर अविश्वास दाखवतेस. नाही रे, अविश्वास नाही दाखवते मी. पण दादाचं आता वागणं बघितलं ना, तो बदललाय रे खरंच. गणेश, तू असं बोलू नकोस रे काहीतरी. नाही सांगणार ताई. ताई, फक्त तूच होतीस ग माझ्यावर रागवायची. बरोबर आहे तुम्हा सर्वांचं. तुलाच काय, अरे माझ्यासारख्या आंधळ्या माणसाला ऐकतं गिळावं लागतं म्हणून. ताई, मला कळत नाही कुठल्या गोष्टीची भुरळ पडली आणि दादाच्या वागण्याचा अर्थ तुला कळत नाही. पैशाच्या मोहाला बळी पडून तू वासू बरोबर लग्न करायला तयार गणेश, तोंड सांभाळून बोल. तुला जरी आपल्या घड्याळाच्या अब्रूची किंमत नसली ना तरी मला आहे. अरे तुम्ही अजून बहिणीच्या स्वभावाची पारखच केलेली नाहीये. सुरेखा, मी मात्र तुझ्या स्वभावाची पारख केली. अगं, तुम्हाला जर हे गणेशचं ओझं वाटत असेल ना तर त्याच्या भवितव्याची काळजी घ्यायला मी खंबीर आहे. मला माझ्या गणेशचं ओझं नाही रे वाटत. पण माझी परिस्थिती अशी झाली की मी कुणाशी काय बोलू, कधी काय बोलू, काय सांगू हेच मला नाही कळत. माझ्या घरात इतके प्रसंग चालले की मला नाही कळत कुणाशी काय वागायचं. मी खूप कोंडून गेले रे. माझी अवस्था नाही कळत आहे कोणाला. आता तूच बघ, मगाशी आलास ना, विक्रांतच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तू निघून गेला. मेघनाथ आई बाबांनी मला सांभाळलंय. हवा तिघांना. आणि मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवला रे. खूप प्रेम केले मनापासून. आणि तू पण मला असं सोडून चालत निघालास रे. म्हणजे मनापासून ठेवलेला अजून एक माझं प्रेम करणारा माणूस होता, तो सुद्धा माझ्यापासून दूर गेला. अरे लहानपणापासून आत्याने जोडलेलं नातं होतं आमचं. त्याची किंमत पण तू नाही केली. माझ्या प्रेमाचा अपमान करून तू कसं काही जाऊ शकतोस? मला वाटलं तू गेलास, माझं जग संपलं. माझा भाऊ, माझे पप्पा, एवढंच मेघनाथ मला कायमचं सोडून गेला. मग माझं जगून का उपयोग नाही. तू आधी शांत हो. अगं, माझा गैरसमज झालाच नव्हता. खरं सांगतेस मेघनाथ? अगं, माझा गैरसमज झाला. मी काही गोळाने दूध पित नाही किंवा त्या विक्रांतचा काळोबास न कळायला विलासप्रमाणे दारूच्या नशेची नसते. मी मुद्दामच तुझ्याशी तसा होतो कारण त्या विलासला त्याचे मित्र कसे हवे हे कळावं हा उद्देश होता माझा. मेघनाथ तू खरं सांगतो?
पण सुरेखा, गणेश, अरे अरे विलासच्या शब्दावर अजूनही माझा विश्वास बसत नाही. गणेश, अरे पंचायतीच्या दवाखान्यात डॉक्टर आले. एकदा का तुझ्या डोळ्यावरची पट्टी काढली ना, मी तुला पूर्वीपणामध्ये दिसू लागली. हीच माझी इच्छा आहे त्या गणरायाकडे. परमेश्वराची इच्छा असते ती माणसाचं भाग्य उजळायला वेळ लागत नाही वेगळा. मला दिसायला लागलं नाही म्हणून मला कधीच वाईट वाटणार नाही. परंतु तुम्ही लोकांनी जीवाभावाने केलेले प्रयत्न फुकट गेल्याचं दुःख मात्र माझ्या मनाला होईल. दुःख माझ्या मनाला नाही रे गणेश, असं नाही होईल. पण मात्र तुला एक अरे आम्ही हे केलेले प्रयत्न जर अयशस्वी ठरत असतील ना, तर या जगात देवच नाही असं समजेल. सुरेखा, आम्हाला उशीर होतो. मी आता गणेशला दवाखान्यात येतो. चल आशीर्वाद रागवली असली तरी वडील बहीण आहेस तू माझी. गणेश, अरे मी नाही रागवली तुझ्यावर. तू माझा लाडका भाऊ आहे आणि बाप्पाजवळ प्रार्थना करते. तू परत येत असताना तुला नक्की दिसेल. हा, काळजी करू नको. जा मेघनाथ, लवकर जा. तुम्ही इथं आला ते इथंच बोलत राहिला. पप्पाजीने तुम्हाला दवाखान्यात केव्हा बोलवलं? चला लवकर चला. गणेश, चला जाऊया. सुरेखा येतो. ते बापले येतो आम्ही. हा या लवकर या. गणेश, तुला लवकर दिसेल. काळजी करू नको. काय महाराज, बोला. एकदा का गणेशला दिसायला लागलो की देव पावला म्हणायचा. होय, तसंच होऊ दे. तुझ्या तोंडात साखर पडू दे. बरं, मी निघतो. अरे तू आता कुठे चाललास? आता घरी. घरीच जाणार आहेस ना? मग बस रे. कसली घाई लागली तुला? कसले वेळेवर घरी गेलो नाही ना तर घरची बाई घर डोक्यावर घेई. डोक्यावर त्याचं काय? अरे तुझी बायको आली परत? कारण तिचा शिरा पडला तिच्या तोंडाचा. 7 ओढावरचा ताळा पावला आणि बायको आली आपल्या घरी. बरं झालं बाबा तुझी बायको आली ती. हे पण आल्या एकमेकांच्या कागाळ्या सांगून तुझं डोकं उठवत असतील ना ते दोघी? त्यावर पण मी उपाय जाणून शोधलाय बघ. काय सांगतोस? कसला उपाय सांग? ते एकट्याच्या घरी असले ना की बायकोच्या वाटी एकटी घरी असली. बायको समोर आईचं कौतुक करतोस आणि आई समोर बायकोचं. असंच होतं. आईच्या तोंडावर इतक्या काय बायकोला शिव्या देतो, इतक्या काय शिव्या देतो. आई खुश होऊन तिच्या म्हाताऱ्या गोळ्या झाल्या ती सांगते, बाबला बायकोचा बैल जरी असला तरी मावशी लय काळजी आहे ना. अरे बाबा, तू एक भारी पकवतोस हा महिला. काय करू? तुझ्या बायकोला राग येत असेल ना असं सांगितल्यावर? बायको जवळ नसते. अच्छा, बायकोला शिवाय द्यायची हिंमत कुणाची आहे? पण बरोबर आहे. मग काय आयडिया करतोस बायकोला पकवायला? आई घरी नसली ना की तुमच्या बायकोला शिरी जवळ घेतो. बापरे. आई लाडाने तुकत असाचा आणि सांगतो, हा? तूच माय भाजी गुणाची ग बायको. मग बायको खुश. पण खेळडीकडे लक्ष देऊ नको. आज आहे उद्या ना आपल्या जन्माला थोडीच पुरले. काही म्हणा, तुला डोकं आहे. डोकं आहे तसं सगळंच म्हणतात. बरं आहे मग. हे पण मला सांग, तुझी बायको नंतर कशी काय तुला बनवते? बघ काय अगं इतकी खुश होते, इतकी खुश होते. अच्छा. की दिवसा ढवळ्या मला मिठी मारते. बापरे. काय सांगू तुला, आजूबाजूला कोण नसतं. नाही तर माझी इज्जतीचा पंचनामा. हो का? हो. अरे बापरे. हे बरं आहे तुझं. हे पण बायकोला तुझ्या म्हणतोस बरोबर आहे. तुला ती काठी घेऊन मारते असं पण म्हणत होतास तू. मी काठीवर मार खायला बाबल्या ना. मी फार डोकेबाज माणूस आहे. अरे बापरे.
ते एकट्या भांड्यात राहिल्या दोघीजण. हा. तुम्ही सरळ उठून रामेश्वरच्या देवळात जाऊन बसतो. बापरे. आणि आणि मग त्या भांडून भांडून थकल्या की सरळ येऊन घरात बसतो. वा वा वा, तुला काय डोकं आहे? छान, मानलं तुला. मग आता काय अजून काय ते तुझ्याच गोष्टी सांग. तेच ऐकायला बसले ना मी इथे. आता काय सांगणार? पण मला सांग, काय तो तुझा मित्र वासू येणार होता, तो कुठे गेला? हे गावात दिसत नाही रे कुठे. कुठेतरी उधळले बैलाप्रमाणे फिरत असेल. आला आला वेड्यासारखं काय फिरतोय का मासाहेब? असं वेडा वेडा फिरून पावलं असं आपण जन्माला आलो त्याच वेळी आमच्या घराला नग लावून आमचं निकाल लावायचा होता. तुम्ही मुलीवर या तुम्ही घरी आमच्या पाठीवर मायाचा हात फिरून आमचं दुःख कमी करा. माझ्या गप्पा राहते. अरे असं वेड्यासारखं भटकू नकोस रे का. घरी जा बघूया, तू घरी जा. कशाला असतात त्याला? नाही पप्पा. आपल्या असं नाही करू. बरं वाटत नाही का तुम्हाला? तुझी तब्येत बरी नाही की का? कसली पर्याय आणणार तब्येत रे? अरे तो भुजंग भेटला होता. घरावर सक्ती आणण्याची भाषा करत होता. त्याला थांबवलंय खरा पण नाही, असं कधीच घडणार नाही. हा विक्रमपुरता चक्रराजा अन्यायाचा प्रतिकार करणारच, न्यायाची दारं उघडणारच, अन्यायाचा प्रतिकार करणारच, न्यायाची दारं उघडणारच. बापल्या, एक काम कर. अरे तू दवाखान्यात जा. तिकडे विलास आणि गणेश दोघे जण आहेत. त्यांना म्हणायचं लवकर घरी या. अरे आपल्या अब्रूचा पंचनामा होऊ नये म्हणून हे घर मी भुजंगच्या स्वाधीन करायचं ठरवलं. हे काय केलं तुम्ही? हे घर सोडून तू पण जाणार कुठं? अरे अजून काही ठरवलं नाही, परंतु पापी दुर्जनांच्या या जगात साधू संतांची कुठेतरी पुण्याई आसरा घेऊन असते आणि त्याच पुण्याईवर चालल्या या पापी जगाचं रान म्हणून दैवानं पाठ फिरवली तरी देव माझ्या पाठीशी उभा राहील. पप्पाजी, एकदा का माणसाच्या नशिबाचे भोग सुरू झाले ते कोणत्याही क्षणाला कोणत्याही वेळेला विघ्न उभं राहतो का? हे बघा आलं विघ्न, हे बघा आलं विघ्न आलं. अप्पाजी, खरं म्हणजे कायदेशीर कारवाई करूनच घर ताब्यात घेण्याचा विचार होता माझा, पण तुम्ही विनंती केली म्हणून विचार बदललाय मी. आता गावातील प्रतिष्ठित माणसाच्या साक्षीने होऊन द्या आपल्याला. बोला. अरे आता काय बोलू मी? अरे माझ्याकडे काय राहिले रे बोलण्यासारखं? तेच म्हटलं मी. घर खाली करून कुठेही भीक मागायला मोकळे आहात तुम्ही. ते आंधळ कार्ट बरोबर असल्यावर भीक मागून पोट भरणं कठीण नाहीये तुम्हाला. जगात एक आदर्श शिक्षक म्हणून नावलौकिक आहे तुमचं. त्या नावलौकिकेला साजेशी कुणीही भीक घालेल तुम्हाला. अरे विक्रांत, तुमचा नसला तरी माझा आहे माणुसकीच्या धर्मावर नित्य धर्मावर आणि संकट काळी तीच पुण्याई मला नीती धर्मांना जय करण्यास शक्ती देईल. ज्यावेळी
ज्यावेळी माणसाच्या हातून माणसाच्या हातात न्याय नसतो त्यावेळी देवाघरचा न्याय दार उघडी होतात. देवाघरची दार उघडली हो ना. मग हे घर खाली करा, बघूया तुमचा देव तुम्हाला न्याय कसा देत होते. आणि घर खाली करायचं नसेल ना तर सुरेखाला हळद लावून वासूबरोबर लग्नाच्या बोल्यावर चढवा. पप्पा जिलू या पैशाचा मात चढलेल्या गावगुंडाच्या नळीचा घोड घ्यावाच वाटतो मला. ए पूर्वाच्या कार्ट्या, आधी आपलं निर्णय सांभाळ. आमच्या भानगडीत पडशील तर तंगण्यात जागेवर राहणार नाही. गुरुवाच्या कुळाचं नाटक होऊन गावातून पळून जावं लागेल. दोघांना धमकी कुणाला येत आहे मला. या गावच्या वतनदाराचा पोरा आहे मी. पाणीला जाप केलं ना तर एकेकाची बोलती बंद करून टाकली. अरे कालपर्यंत लंगोटी लावून फिरणारा हा गुरुवाचा पोर आम्हाला धमकी देतोय. काय माझे बांधले गुरुवाच्या मूळ पुरुषा चतुर्शिमीच्या मालका बांधीच्या खुन्या कडवणाच्या खविसा उंगलीच्या ताऱ्यावरती बाजार केला उमेदवा. हे गावातले गावगुंड वाजलं त्यांच्या मुसक्या बांधा त्यांचे दात त्यांच्या आशात झाला. त्यांची नेगा त्यांच्या गजात घालून हिवाळ्यात घालून बापानी सारख्या देव माणसाला या संकटातून वाचवल्याचं नाव घेणगे वाय तुझा. अरे जा रे, असं नाही बघितलं जाप करणार आहे. तुमच्यावर पेटी नाही काढती आणि हळदी लागती. आता आम्ही सुद्धा बघतो वतनदाराचा देव दिवे लावून कुठे प्रकाश पडतो ते. अरे विक्रांत, आता आपण बोलायचं कशाला? जगाला दिसणारच आहे यांच्या देवाचा पराक्रम. बोला बोला बाप्पाजी. अरे भूषण, हे राहतं घर मी तुझ्या स्वाधीन करायला का? छान. तसं घडलं तर आमचं काहीच म्हणणं नाही. अजून घमेंडीचा तोरा उतरला नाही वाटतं. विक्रांत, जा काय तुटकी बुटकी भांडी असतील ती बाहेर फेकून दे. थांबा पाटील. अशी नीतिवंत पायाजवळ तोडून इतके निर्दयी बनू नका. तुमची पैल चुकवू आम्ही. कधी? या म्हाताऱ्याची हाडं सरणावर पोचवल्यावर. विक्रांत, तोंड सांभाळून बोल. तुमच्या तोंडात किडे पडलेले काय बोलताय काय? बाबल्या, आज निर्धारच करणार आहे मी. एकतर या फळावर दाबा घेईल नाहीतर वासूबरोबर सुरेखाचं लग्न लागेल. बघूया. पप्पा, आपल्याला या संकटातून वाचवण्यासाठी विचारा, मी तुमच्या भावाशी वासू सोबत लग्न करायला तयार आहे. सुरेखा, छान. तसं घडलं तर आमचं काहीच म्हणणं नाही. असं काहीच घडणार नाही. नाही पप्पा, तुम्ही कोणी काही बोलू नका. हा माझा निर्णय आहे. मी लग्न करायला तयार आहे. सुरेखा, अगं असं तू या जन्मदात्या बापासमोर वेडं वाकडं बोलशील तर या पहिल्या जन्मदात्या बापाला विष आणून ठार मारला असतं तर मला हे दुःख सहन करावं लागेल असतं. असं पुन्हा जर वेडं वाकडं बोलशील तर तुझ्या आईची शपथ आहे तुला. तुम्ही काय शपथ घातली मला पप्पा? बाबल्या, आतमध्ये जा. आपलं जुनी भांडी कुंडी काय आहे ते जमा करायला तयार जा. सुरेखा, तू सुद्धा मदत कर जा. अजून विचार करा बाप्पाजी, नाहीतर मागावून पश्चाताप करावा लागेल. अरे आता कुठल्याही प्रसंगाला तोंड द्यायला माझ्या मनाने तयारी केली. सुरेखा, काय चाललंय? अरे विलास, अरे या भुजंगाच्या कर्जातून मोकळं होण्यासाठी त्याच्या कर्जाच्या मोबदल्यात एक घर आपल्याला त्याला कायम करायला. नाही पप्पा, हे असं मी कधीच होऊ देणार नाही. अहो, हे घर म्हणजे रस्त्यावरची धर्मशाळा नव्हे. या घराकडे बघून गावातल्याच नव्हे तर पंचकुशीतल्या लोकांची मान झुकते. या घरातून प्रेमाने राहण्याचे लोकांना धडे दिले जातात. ते एक घर नव्हे, मंदिर आहे मंदिर. या घमेंडी पापी लोकांच्या स्पर्शाने मी ते विटाळू देणार नाही. पप्पाजी, माझ्या मार्गात कुणी आडकाठी करण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर मार्गाचा अवलंब करून कोर्टाकडून जप्ती आणावी लागेल मला.
भुक्कड, तू धमकी देतोयस? अरे तुझ्या साऱ्या नालायक माणसाबरोबर कित्येक दिवस काढलेत मी. तुझा हा डाव मी कधी बी शक्य होऊ देणार नाही. पाहिलंच तुझ्या, अरे तरी मी तुला सांगत होतो सरळ मार्ग या लोकांना पटायचं नाही. विक्रम, थांब विलास. अरे आजच्या या आनंदाच्या प्रसंगी तुझ्या हातून अशुभ घडायला नको या पवित्र मंदिरात. अरे विलास, सुरेख गणेशला दिसू लागले रे. गणेशला दिसू लागले. अरे मेघनाथ, देव आहे रे जगात, देव आहे. जगात देव आहे, देव आहे. काय हर्षवान झालं का म्हाताऱ्याला? अंबाबाईचा उडा आई उडा बाबाई, आई उडा बाबाई, आई उडा बाबाई, आई उडा. वाशा काय झालंय? ही ड्युटीला तोंडावर लावायला. आज ड्युटीने होळी केली बाबाची. दादासाहेब, लोकांना कर्जाची खरेदी पत्र, गहाणपत्र जाळून गोरगरिबांना सैतानाच्या पासातून सोडवलं मी. काय झालं? मामा हो, वेळेच्या भरात बोलत असणार तरी वासू बोलतोय ते खरं. का म्हणतोय? अहो त्याने घरातली सगळी कागदपत्र जळून टाकली आणि शेवटी घरालाच आग लावायला निघाला होता. जेव्हा लोकांनी त्याला पकडायचा प्रयत्न केला ना, तेव्हा त्यांच्या हातातून निसटून तो इकडे पळालाय. कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला. मेघनाथ, हे वासूने वेड्याने वेड्यासारखं केलं रे. असं करतात? योग्य तेच केले बाप्पा. याला सदाही भेटलीच पाहिजे. तुझ्याच कर्माची फळ आहे ती. आता कोर्टात खटला बस वासूवर. विलास, अरे असं आपण बोलायचं नाही रे. पप्पाजी, विलास बोलतोय ते खरं आहे. माझ्याच कधीची फळ आहे ती. माणूस म्हणून मी ज्यांना न्याय देऊ शकलो नाही, त्याच्यासाठी हा देवाघरचा नाही, हे देवाघरचा नाही. आपल्यासारख्या देव माणसाला घराबाहेर काढायला निघालो होतो म्हणून त्याचाच प्रायचित्त आहे. अशा नादार माणसाच्या शब्दावर विश्वास ठेवून माणुसकीचा मुर्दा पाडवतो मी. घरात पुन्हा या पवित्र मंदिरात पाऊल टाकून या घराचं पाऊल टाकू नको. चल, थोडं काळ करतो. बाप्पाजी, आज माझ्या भावानं खरेदी पत्र, गहाणपत्र जाळली असली तरी त्या राखेतूनच माणुसकीचा साक्षात्कार झालाय मला. माझ्याकडे तुमच्याकडे असलेली कर्जाची रक्कम मी सुरेखाच्या लग्नात आहेर दिली असं समजा. सुरेखाचं लग्न आपण मोठ्या फटाफटात लावू. तू बोलतोस हे? होय, माणसाच्या जन्माला येऊन माणसाप्रमाणे वागायला विसरलो होतो मी. आजच्या प्रसंगानं शिकवलंय मला ते. सुरेखा अशी पुढे, मेघनाथ तू पण ये. आजच्या शुभ दिवसाची आठवण म्हणून मी अमकी सुरेखाच्या बोटात कर.